छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये अनेकांची नावं गहाळ झालेत। वारंवार तक्रार करून देखील नावं मतदान यादीत मिळत नाहीयेत। तसंच एक 80 वर्षांचे उद्योजक अनिल कुलकर्णी हे गेल्या 5 तासांपासून आपलं नाव मतदान यादीत शोधत होते, मात्र त्यांना आपलं नाव सापडत नाहीये। ते ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या इमारतीतील मृत व्यक्तींची नावं मतदान यादीत आहेत, मात्र मी जिवंत असून मला मतदान करता येत नाही असा सवाल त्यांनी विचारलाय। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे कृष्णा केंडेनं। कुठे कुठे फिरलात आणि काय तुम्हाला अनुभव आलाय आज? मी मागचे 2 वर्ष माझ्या मित्राला, माझ्या मुलाला, सगळ्यांना हे फोटो पाठवले। त्यांनी ते इपिक काय त्या ऑनलाईन सगळीकडे बघितलं, कुठेही नाव नाही आहे। त्यांनी सांगितलं डिलीट झाले म्हणून। मग डिलीट झालंय तर त्यांनी सांगितलं तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन बघा म्हणून। सकाळी 7 वाजताच माझ्या मुलाच्या मित्राला घेऊन बरोबर 7ला गेलो मी तिथं। आणि मागच्या वर्षी तेज बहादूरमध्ये जिथं मतदान केलं होतं तिथं गेलो। तिथं त्यांनी याद्या बघायला सांगितलं, त्याच्यात ते म्हणे नाही तुमचं नाव कुठंच नाही। त्यांनी त्यांच्या याच्यावर चेक केलं, ते म्हणे आता इथं कॉर्पोरेशन आहे तिथं बघा। मग मी एकदा त्या बालक मंदिर श्रीनगरचं तिथं गेलो। किती मतदान केंद्र फिरलात? 3 मतदान केंद्र तिथं फिरलो, सगळ्या याद्या बघितल्या। शेवटी कंटाळ मला कुणीतरी सांगितलं की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मतदान सहाय्यता ऑफिसर आहेत, त्यांना भेटा। मग त्या मॅडमला भेटलो, त्यांनी हेच परत म्हणलं तेच राष्ट्रगीत मी सकाळपासून 100 वेळेला ऐकले। तुम्हाला तेच सांगायचं असेल तर मला परत सांगू नका, कारण मला कंटाळा आलाय। मग त्यांनी त्यांच्या काय सांगितलं हे लिहून घ्या, लिहून ठेवा। म्हणजे हे लिहून ठेवून मला पुढच्या वेळेला मतदान करायचं नाही, किंवा तुम्ही जे नवीन कार्ड मला द्याल नंतर ते माझ्या फोटोला लावायचं नाही आहे। तर ते 5 वर्षांनी 4 वर्षांनी मतदान होईल। मला मतदान झाला पाहिजे। तुम्ही सांगता की घरबसल्या मतदान होऊ शकतं, घरबसल्या मतदान काय, मतदान केंद्रावर सहकार्य होत नाही, यादीत नाव नाही। आणि जेव्हा तुम्ही हा विचार करता की 17 नंबरचा फॉर्म जे डिलीट झाले त्यांना द्या, ते तुमच्या यादीत आहेत। साधी गोष्ट आहे, जिवंत माणूस आहे त्याला हे अधिकार द्या ना तुम्ही। हे गोष्ट तुम्हाला आधीच ठरवता आले पाहिजेत, मतदानाला त्रास व्हायच्या आधी। कॅमेरामन धनंजय दारुंट्यासह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।